अरे वा, राजश्री मॅडम बऱ्याच दिवसांनी आलात. बोला काय दाखवू? शरारा, लेहंगा? साड्या. शुअर, प्लीज. आई बघितलं, मुद्दाम धक्का मारला. दमडीचाही खर्च न करता फुकट साड्या मिळतायत ना, मग सहन करतो. ह्याच्या चेहऱ्यावर का 12 वाजले? बघ, बरकत बरकत म्हणतात ती हीच. अरे राजसी सारखी श्रीमंत मुलगी घरी येते म्हटल्यानंतर नशिबाची दारं बघ कशी आपोआप उघडताय. प्रेमाने वाग तिच्याशी. तुम्ही इथेच का थांबा? चला ना. हो, छान कलर मस्त आहे याचा. पैठणी आहे का तुमच्याकडे? हो. हा, जरा दाखवा ना. मला ती आमच्यासाठी पैसे द्यायचे. अगं मुनिया बॉर्डरची आहे का? हो हो, हा हा, चांगल्या डबल पदराची. खालची खालची. स्लो डाऊन, सावकाश जरा. फुकट मिळालेलं घाईने गिळलं ना की ते घशात अडकतं. राग आला मग नको घेऊ साडी. मी मुलाची बहीण आहे, मान आहे माझ, त्यामुळे मी साड्या घेणारच आहे. लाचार. आई पण मग माझ्या नको का बघायला? ते तुला ती मी ऐक ना, माझ्यासाठी तू साडी सिलेक्ट कर. मला तुझ्या आवडीची साडी नेसायची. राजसी, अगं मला काही कळत नाही त्यातलं. तुला साडी नेसायची, तुला हवी ती घे तू. समीर, असं काय करतो? व्हॅलेंटाईन्स डे पण असाच निघून गेला. नो गिफ्ट, नथिंग. मी नाही ऐकणार आहे आता तुझं. निलांबरी आहे मी, निलांबरी. बरी तर बरी, नाहीतर धारेची वेळी बारीक चिरून कधी वाटण्यात टाकेन ना, पत्ता सुद्धा लागणार नाही. अरे देवा, तू इथे काय करतेस? तू इथे काय करतीस? इथे ना मी साडी खरेदी करायला आले. मी पण इथे शॉपिंग साठी आलीये. शॉपिंग करायला आलीस काय फरशा पुसायला आलीस काय माहिती? कामाला असशील या दुकानात. तुला परवडते का ही ए, साडी खरेदी हात करायला? नाही लावायचं सांगून ठेवते. लायकी तरी आहे का शॉपिंग करायला आलीये मोठी? जावयाने कार्ड दिले आम्हाला शॉपिंग करण्यासाठी. हे? हे अख्खं दुकान आहे ना माझ्या होणाऱ्या सुनेचं आहे. सुमीरची आई, हे अख्खं दुकान ना माझं जावई खरेदी करायला इतकं श्रीमंत आहे. शॉपिंग करते का चोरी करून घेऊन जाते काय माहित? काय म्हणालीस? चोर कोणाला? तुला तुला चोर तुझा मुलगा. लवकर माझ्या मुलीच्या मागे मागे काय येतो? ए मागे मागे फिरायचे धंदे ना तुमच्या माय लेकीचे, आमचे नाही. परत बोललीस तू? परत काय बोललीस? काय बोलते तुला कळत नाहीये? का अडवतोय तुम्हाला? सगळ्यांना तुम्ही असंच केलं मला. सोड, सोड.
थांब जरा. काय कर नाल्यात समीरची आई येते. तुला कसं कळलं बरं ती अर्पिताची आई आहे? आज सकाळी बरोबर लायकी काढली तिची, तरी तोंड वर करून आली माझ्या समोर. नाही सकाळी म्हणजे काय झालं होतं नक्की सकाळी? अर्पिता हे बघ, आता इथे वाद नको. विराज सरांच्या प्रेस्टिजचा प्रश्न आहे हा. तुम्ही जरा शांत व्हा दिये, शांत व्हा. बघ आपण हे करायला आलोय काही भडकमकर काकांच्या ओळखीचं दुकान आहे. बस आपल्यामुळे त्यांचं नाव नको खराब व्हायला. आई चला चला आपण साड्या बघूया. चला. मला ती इकडे कशी आली? त्याला परवडणार आहे एवढ्या मोठ्या दुकानात खरेदी करायला आली? नाही, मला सांग समीर आज इथे कसा आला? समीर तू बोलवलंयस अर्पिताला इथे. एक मिनिट, तुझं आणि त्याचं काही बोलणं झालं होतं? वहिनी काही काय बोलतेस? माझ्या लग्नाच्या खरेदीला मी त्यांना कशाला बोलवेन? आमचं काही बोलणं झालं नव्हतं. अगं मी का बोलवू? योगायोग असेल. अगं फक्त योगायोग आहे हा. योगायोग. आई तुमचा तरी विश्वास बसतोय का या योगायोग वरती? नाही तर काय. तेच तर, समीरची आई पटते तुम्हाला हे? आई तू चल चल. आई मला यायचं काही. आता आपण साड्या घ्यायला आलो ना. जाऊ दे, चला आपण साड्या बघूया. चल बरं. आई चला. चल तू. आई 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 चल. बघ मला दाखवते एकदा. चल तू बस इथे. काय ग, ती स्वयंपाकिणीची आई काय म्हणाली? आपला समीर तिच्या लेकीच्या मागे लागलाय. आता बघच मी काय करते ते. अहो ऐका ना, या अशा साध्या कमी किमतीच्या साड्या आम्हाला दाखवूच नका. या सगळ्या साड्या आहेत ना, इकडे मिडल क्लास फिरतायत ना लोक, त्यांना दाखवा. आम्हाला की नाही 10,000च्या वरच्या साड्या दाखवा. ऐका, 10,000च्या वगैरे नाही हा. आम्हाला 20,000च्या पेक्षा जास्त किमतीच्या साड्या दाखव. त्या टेबलवर ज्या साड्या दाखवतात ना, त्या या टेबलवर आणूच नका. फालतू चीप. आई काय चाललंय तुझं? काय? जरा भान ठेव ना, कुठे आहे आपण? तू त्यांना उद्देशून का बोलतेस? मी काय करते? आई आई ही स्पर्धा कशासाठी करतोय आपण? त्यांना त्यांची जागा दाखवून द्यायची. स्वयंपाकणीच्या आईला ना लायकी दाखवते तिची. फालतू कुच्ची. वहिनी अगं तू तरी समजाव ना तिला, दुकानातलं आपलंच नाव खराब होतंय. आई काही न बोलता आपण साड्या घेऊ शकतो ना? आणि अगं श्रीमंत माणसं असं वागत नाहीत. तू बस खाली बस. आता घे हवी ती साडी. आत्ती जरा आमचं बिल त्यांच्यापेक्षा जास्त झालं पाहिजे. हा राजश्री, आपलं बिल त्यांच्यापेक्षा जास्त व्हायला पाहिजे हं? आणि हे त्यांना कळायला पाहिजे. तू साड्या बघ. किती मस्त आहे. ह्या तुमच्याकडे असं तू साडी सिलेक्ट करतोयस ना माझ्यासाठी? समीर, मला ना तुझ्याच आवडीची साडी नेसायची आहे. हे बघ, मी तुला फ्री हँड देते. म्हणजे तुला हवा तो रंग, हवं तो डिझाईन, हवं तो पॅटर्न, सगळं तुला हवं तसं. ठीक आहे, बघतो मी तिकडे शेल्फ मध्ये जाऊन बघतो. ओके. मला हात धरताही येतो आणि तोडताही येतो.
हे अर्पिता बसून काय आहेस? अगं अगं दुकानात हजारो साड्या आहेत, तुझं लग्न आहे, जरा उत्साह दाखव. जा जा उठ जा, साड्या बघ जा. आणि विराज सरांनी स्पेसिफिकली सांगितलं हा, अर्पिताला जी साडी आवडेल ती घेऊन द्यायची म्हणून, प्राइस बघायची नाही. जा जा उठ उठ. इतक्या झाल्या बघून गं. जरा इतक्या मोठं दुकानात आहे, जा बघ जा बघ जा 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 की जा जा जा. फायनल करायला मी येते, जा. आई तू तू सांग ना त्यांना कोणती हवी आहे. ती ती ही हो पण सर आमच्याकडे यातला एकच पीस आहे. एकच आहे. तुम्ही ठेवा. नाही नाही समीर प्लीज तुम्ही ठेवा. हो नाही तुम्ही ठेवा ना. समीर तुम्ही नेहमी असं करता, प्लीज तुम्ही घ्या, त्यांना द्या ती साडी. हे बघा तसंही तुमच्या लग्नामध्ये तुम्हाला एक मित्र म्हणून काही गिफ्ट देता येईल का नाही मला माहित नाही. खरं तर तुमच्या लग्नालाही येता येईल का नाही मला माहित नाही, पण निदान एक आवड तरी माझी गिफ्ट म्हणून ठेवा. आपल्या मैत्री खातर, आठवण म्हणून, म्हणजे शुभेच्छा म्हणून. आठवण हा म्हणजे आपली परत भेट होईल की नाही माहित नाही ना. ठीक आहे घेते मी ती साडी. मॅडम ट्राय करून बघा. हा थँक्यू. नाही ते तुम्ही सांगितलं नाही तुमचं लग्न ठरलंय ते. ते काय तर सगळं इतकं अचानक ठरलं घाईघाईमध्ये ठरलं. आणि अहो आम्ही इथे आज लग्नाची शॉपिंग करायला नाही आलोय. ते सुपारी फोडण्याचा कार्यक्रम असतो ना त्याची शॉपिंग आहे. अच्छा अभिनंदन. थँक्यू. ठीक आहे. चेंजिंग रूम वर आहे का? जरा दुसरं काहीतरी पॅटर्न दाखवा. समीर कुठे आहे साडी? केलीस सिलेक्ट? ती हे बघ ही
थँक्यू. मी तुला ट्राय करून दाखवते हा. कशी दिसतेय मी? हाऊ डू आय लुक? सुंदर, खूपच सुंदर. छान दिसते साडी. थँक्यू. मी बोललो ना साडी शोभून दिसेल. हा. राजसी, आपण दुकानात आहोत. आई, लग्नात मी हीच साडी नेसणार आहे. कशी दिसते मी? ठीक आहे. आई घेतल्या सगळ्या साड्या? हो, हिने ही साडी निवडली लग्नासाठी. ऐरावतावर बसलो तरी काय काय माणसं गरीबडीच दिसतात नाही. ते एवढ्या मोठ्या दुकानात येऊन सुद्धा काय निवडलंय बघ, कसं दिसतंय ते. कधी कधी माणूस कपड्यांमुळे नाही, कपडे माणसांमुळे शोभून दिसतात. माणूस मनाने श्रीमंत असेल ना, तर सुती कपडा सुद्धा त्याच्यावर शोभून दिसतो. जा, साडी बदलून ये. आई चला बिल करूया. हो चल. राजसी कुठे? ते बघ तिथे. अगे ए राजसी, ए राणी इकडे. समीरची आई. ही बघा, समीरने माझ्यासाठी ही साडी सिलेक्ट केली आहे आणि म्हणाला मी खूप छान दिसतेय. हा, खरंच छान दिसते. पण निवड असावी तर अशी. हा शोभते ग. महाग आहे मस्त. हा रंग जास्त छान आहे. चला आपण बिल करूया. हो, येस येस. चला. मस्तच आहे ग. थँक्यू. काय ग, कुठे दिसतोय का तुला? नाही ना, टाइमपास करत असतो ग नुसता. कुठे राहिला? हा बघ. काय रे, कुठे होतास इतका वेळ? का गेलो होतं त्या बाईने परत? आई, काय जॅक त्यात. आली होती ना ती मांजर परत आडवी. आपलं शॉपिंग आनंदाने झालंय ना आता. उगीच कशाला त्यांचं नाव घेते. घे, तू तिचीच बाजू घे सारखी सारखं. बाजू. एक मिनिट. समीर, चल आपण आईस्क्रीम खायला जाऊ. हा, जाऊया. चला चला. आम्ही दोघंच. हा, जा जा, दोघेच जा. भडकमकर काकांचा फोन आहे. हा काका बोला. हा समीर,
मला जरा तुझी मदत हवी होती रे. हो बोला ना. नाही कसं आहे, माझं एक महत्वाचं डॉक्युमेंट पनवेलवरून आणायची होती. नाही तसा माझा माणूस ती घेऊन येणार होता, पण तो काही कामामध्ये अडकलाय आणि इतक्या कमी वेळात आता कुरिअरही येणार नाही. ते डॉक्युमेंट मला उद्या सकाळी रजिस्ट्रेशन ऑफिसमध्ये न्यायची होती रे. तू ते डॉक्युमेंट माझ्यासाठी पनवेलवरून आणू शकतोस? तुम्ही आता कुठे आहात? खरं तर आमची शॉपिंग झाली आता. मी तुमचं काम करायला जाऊ शकतो. बर बर. भडकमकर काकांचा फोन होता. त्यांचे महत्वाचे डॉक्युमेंट्स आणायला जायचंय पनवेलला. तू आता पनवेलला जाणार आहे? हो. तुम्ही जाल ना घरी नीट? मी आहे ना, डोंट वरी, मी घेऊन जाईन त्यांना. बाय स्वीटी, स्वीट हॉट. बाय. ए काय बाय? तिने केलं तसं कर ना, स्वीट हार्ट. काय आई? काय काय कर. एक कसं केलं होतं? बाय स्वीटी. बाय. मी येतो, मला उशीर होतो. किती लाजतो. एक लक्षात येत आहे का? बघितलं सासरी बुवा त्यांच्या लाडक्या जावयावर मोठमोठ्या जबाबदाऱ्या टाकायला लागलेत. समीरचे ही तर फक्त सुरुवात आहे. पुढे तर सगळं त्याच्याच हातात येणार आहे. खरं? छान आहे ना? छान आहे ना? ही पण मस्त आहे बघा. त्यांनी सांगितलं. काय ग गौरी, आवडलं की नाही साड्या? बघितल्यास ना? आपण तुला शरारा घ्यायला जाऊ. हा गौरी, आमचं पिल्लू रुसलंय है ना. राग आला शॉपिंगला नेलं नाही म्हणून. अगं तुझा क्लास होता ना, म्हणून नाही घेऊन गेलो. पण आता परत जायचं तेव्हा नक्की घेऊन जाणार ना तुला शॉपिंगला. नक्की घेणार? नक्की घेणार. प्रॉमिस? प्रॉमिस. दादा बाबा, ही माझी साडी कशी आहे? अरे वा, छान आहे. बघू. वा अर्पिता, खरंच छान आहे ग. एकदम परफेक्ट चॉईस आहे तुझा. खूप सिंपल आणि सोबर. बघ बघ नचिकेत, निवडीवरनं माणसाचा स्वभाव कळतो. हं? हा. छान आहे, तू नेस छान दिसेल तुला. अगं काय आहे, तुझी साडी सगळ्यात महत्वाची. घे. तसंही तुमच्या लग्नामध्ये तुम्हाला एक मित्र म्हणून काही गिफ्ट देता येईल का नाही मला माहित नाही. खरं तर तुमच्या लग्नालाही येता येईल का नाही मला माहित नाही. पण निदान एक आवड तरी माझी गिफ्ट म्हणून ठेवा.